श्री स्वामी समर्थ. मनातील इच्छा पूर्ण होत नसतील, आपल्या मनासारखे घडत नसेल, आपल्या मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा आपण एखादे काम नियोजित केले असेल तर ते नियोजन बिघडत असेल, कामात अडथळे येत असतील किंवा मनासारख्या अनेक गोष्टी असतात, या गोष्टी मनाविरुद्ध होत असतील, तर यासाठी आपण काय करावे हे आज आपण या स्वामी संदेशातून ऐकणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहायचा आहे. मनातील इच्छा मनोकामना पूर्ण न होणे हे मानवी जीवनातील घटनांपैकी एक आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जेव्हा आपल्या मनोकामना पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण त्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणींना धैर्याने तोंड द्यावे आणि स्वामी समर्थांवर, आपल्या देवावर अखंड श्रद्धा ठेवावी. काही वेळा आपल्याला इच्छेचा परिणाम आपल्या भल्यासाठी नसतो हे काळानुसार समजते. आपल्या इच्छा आणि मनोकामना काही काळाने पूर्ण होऊ शकतात, परंतु योग्य वेळ आली की कदाचित त्या फलदायी ठरतात. त्यामुळे संयम बाळगणे आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांची भक्ती करताना फक्त इच्छांच्या पूर्तीसाठी भक्ती न करता निस्वार्थ भावाने भक्ती करावी. भक्तीचा मुख्य उद्देश आत्मशांती आणि आध्यात्मिक उन्नती असावा. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र काही वेळा त्या प्रयत्नांचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. अशा वेळी त्या देवाची इच्छा मानून स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. मनातील इच्छा पूर्ण न झाल्यास निराश होण्याऐवजी स्वामींवर विश्वास ठेवून मनशांती साधावी. त्यांच्या नामस्मरणाने आणि ध्यानाने मनोबल वाढते. आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि फळाची चिंता न करता आपले कर्तव्य पार पाडावे. स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आपल्याला योग्य दिशेने नेईल. अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार विश्वास ठेवून मनातील इच्छा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी आम्ही जे व्रत सांगत आहे स्वामीचे, ते व्रत आपण करावे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपण जर स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत हे श्रद्धा आणि भक्तीने केले तर आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्ती होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर होईल, दुःख संकटे दूर होतील. स्वामी महाराजांचे हे व्रत सर्वसाधारणपणे 9 गुरुवार केले जाते. हे व्रत करण्याची विधी पुढील प्रमाणे सांगत आहे, ते आपण व्यवस्थित ऐकायचे आहे. तर विधी करताना सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी. फुलांच्या माळा, धूप दीप नैवेद्य ठेवून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपावा. स्वामी समर्थांची आरती करावी आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद अर्पण करावा. नवसाचा संकल्प करून श्री स्वामी समर्थांकडे मनातील इच्छा प्रार्थनेत मांडावी. गुरुवारी शक्य असल्यास उपवास करावा किंवा फळहार करावा. व्रताच्या काळात कोणकोणत्या गोष्टीचे पालन करावे हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. व्रताच्या काळात पालन करावयाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत. 9 गुरुवार पर्यंत रोज रात्री स्वामी समर्थांच्या सहचिंतनात वेळ घालवावा. साधेपणाने राहावे आणि दिखाऊपणा करू नये. गुरुवारच्या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा आणि तामसी पदार्थ टाळावे. व्रताच्या शेवटच्या दिवशी स्वामी समर्थांची महाआरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे. श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत ज्या पण भक्ताने भक्तिभावाने केले, त्या भक्ताचे मनातील सर्व इच्छा, आकांक्षा आणि भावना स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने पूर्ण होतील. स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत केल्याने भक्तांना आध्यात्मिक आणि मानसिक फायदे मिळतात.
हे व्रत भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास व्रतामुळे ध्यान आणि प्रार्थनेतील तल्लीन होण्यास मदत मिळते, ज्यामुळे मानसिक शांतता मिळते आणि आध्यात्मिक प्रगती होते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थांच्या व्रतामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि समृद्धी प्राप्त होते. आपला जर स्वामींवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी. कुटुंबात सुख समाधान प्राप्त होते. व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण निर्माण होते. आरोग्याच्या समस्या दूर होतात. व्रताच्या प्रभावाने आरोग्याच्या समस्या कमी होतात आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. मनाची शांती आणि चिंता कमी होते. व्रताच्या माध्यमातून स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे चिंता, ताण तणाव आणि नैराश्य कमी होते. इच्छा पूर्ती होते. भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थांची कृपा होत नसेल तर हे व्रत केल्याने स्वामी समर्थांची कृपा होते. नवनवीन संधी आणि यश, व्यावसायिक किंवा व्यक्तिगत जीवनात नवीन संधी उपलब्ध होतात आणि यश प्राप्त होते. धैर्य आणि सहनशीलता वाढते. व्रतामुळे मनोबल वाढते. धैर्य टिकून ठेवण्याची शक्ती मिळते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता वाढते. स्वामी महाराजांचे व्रत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास हे सर्व लाभ मिळतात आणि स्वामी आईची कृपा सदैव आपल्यावर राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.